त्यांनी मला दिलेले हे डाग आहेत, त्यांनी मारलेले हे शिक्के, माझ्या तुमच्या आणि साऱ्या मनुष्य जातीच्या लौकिकाला काळोखी लावणारे शिक्के. हे असे शिक्के माझ्या पाठीवर आहेत, माझ्या दंडावर आहेत, माझ्या मांड्यांवर आहेत. पाहायचे तुम्हाला माझी पाठ, दंड, मांड्या? पाहायचंय का मी लग्न न करण्याचं कारण? सारा देश या डागण्या विसरला, मनुष्य जात हा कलंक विसरली, पण हे शिक्के मला विसरता येत नाही. वयाच्या 14व्या वर्षापासून ते माझ्या अंगावर आहेत आणि त्यांचा जीव घेणा चटका मला पावलोपावली बसतच असतो. जेवताना, खाताना, चालताना, बोलताना, झोपेत, जागेपणी, सर्वत्र, सर्व काळ. मी मरेपर्यंत ही जाणीव मला अशीच जाळणार आहे. हे सारे शिक्केही असेच राहणार आहेत. हे शिक्के घेऊन मी कसं कुणाशी लग्न करू, कसा कुणाशी शृंगार करू? या शिक्क्यांनी माझ्यातली सारी शृंगाराची इच्छा जाळून टाकली. हे शिक्के पाहिल्यावर कुणी पुरुष माझ्याशी शृंगार करू शकेल? करू शकेल तो हाडाचा पुरुष नाही. आणि या डागलेल्या शरीरानेही जी स्त्री शृंगार करू शकेल ती हाडाची स्त्री नाही. मान्य, द्रौपदीलाही अपमानाचा डाग बसला होता, पण तेव्हा तिथे भीम होता. आमचं असं कोण? माझ्या या विटंबनेचं कुणाला स्मरण आहे? माझ्या साऱ्या कोमल भावनांवर, पवित्र निष्ठांवर, शरीरावर आणि मनावर जळते भयानक डाग उमटले. हे डाग मी कसे पुसू, कसे नाहीसे करू? सांगा, सांगा ना, मी तुमच्याशी कसं लग्न करू, कसं लग्न करू, कसं लग्न करू? माझं शरीर जळून गेलेलं आहे. प्रेम माझ्यासाठी नाही, लग्न माझ्यासाठी नाही, संसार माझ्यासाठी नाही, काही काही माझ्यासाठी नाही. तुम्ही माझ्यासाठी नाही, मी तुमच्यासाठी नाही. लग्न नाही, संसार नाही, प्रेम नाही, काही काही नाही, तुम्ही नाही. मी एकटी, मी एकटी, मी एकटी. द्वेषाच्या आगीत जन्मलेल्या जखमा अस्फुट वेदनेने सांभाळल्या. दगडाखाली दबून गेलेल्या हिरव्यागार गवताप्रमाणे जणू काही राखेत लपलेली जिवंत आग. खरंच आश्चर्याची गोष्ट आहे की तरीही आम्ही आहोत, दबलेल्या भीषणतेसह जिवंत. मनात एक अबोल आशा.